नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे क्रिकेटचा IPLचा एपिसोड. तर मित्रांनो, काल जी मॅच झाली त्या मॅचमध्ये कोण कोण चांगलं खेळलं, मॅचचा रिझल्ट काय होता याविषयी आपण चर्चा करणार आहोत. काल मी ज्याप्रमाणे प्रेडिक्शन केलं होतं की कालची मॅच दिल्ली जिंकू शकते. त्याचे पर्सेंटेज हाय होते, ठीक आहे. त्याची कारणंसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. पण ते म्हणतात ना, तोंडाशी आलेला घास विजयाचा तो दिल्लीने स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला. असं काहीसं कालचं घडलं. खूप एकदम बघण्यासारखी थ्रिलर अशी मॅच होती कालची. त्याचं थोडंसं माझ्या शब्दात मी रूपांतरण सांगणार आहे. कुठे मॅच चांगल्या प्रकारे झाली, कुठे त्यांनी माती खाल्ली, तर ह्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार आहोत. तर कालची मॅच होती दिल्लीच्या स्टेडियमवर, अरुण जेटली स्टेडियम ह्या ग्राउंडवर कालची मॅच घटित झाली. तर ह्या ग्राउंडवर जेव्हा टॉस झाला तेव्हा दिल्लीने टॉस जिंकला आणि समोरची टीम गुजरातला बॅटिंगसाठी पहिलं आमंत्रित केलं. असं असताना जेव्हा जेव्हा गुजरात बॅटिंगसाठी आली, साई सुदर्शन आणि शुभमन गिल ह्यांनी खूप चांगली सुरुवात केली. पण नेहमीप्रमाणे जसं आता ह्या IPL सीझनमध्ये घटित झालेलं आहे की साई सुदर्शनने लवकर आपली नांगी टाकली आणि तो पवेलियनमध्ये रिटर्न गेला. पण कालच्या मॅचमध्ये शुभमन गिलने खूप अप्रतिम खेळी करत जवळजवळ 71 रन मारले 40 बॉलमध्ये, ठीक आहे. तर ही त्याची खेळी कालच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळी होती. त्याच्यानंतर आलेल्या जॉस बटलर ह्याने सुद्धा ताबडतोब 50च्या वरती रन मारले कमी बॉलमध्ये. जवळजवळ 25 बॉलमध्ये त्याने 50च्या वरती रन मारले. त्याच्यानंतर आलेल्या जॉश बटलरने ह्याने सुद्धा जवळजवळ 55 रन मारले अर्ध्या बॉलमध्ये. तर काल गुजरातचे जे पण काही सुरुवातीचे 4 खेळाडू होते त्यापैकी 4पैकी 3 बॅट्समन खूप अप्रतिम खेळले. त्यांनी तिघांनीही 50च्या वरती रन मारले. त्या कारणाने गुजरात काल दिल्लीसमोर 210 रनांचे जो मोठा टोटल होता तो करण्यामध्ये कामयाब झाला. तर असं बघता बॉलिंग थोडीशी लूज झाली, आणि शेवटला त्यांनी ती कव्हरसुद्धा केलं की त्यांना त्या टोटलमध्ये म्हणजे सीमित ठेवण्यामध्ये. पण एवढे रन नको द्यायला पाहिजे होते, पण रन वाहत गेले. तर त्याला थोडेसे बॉलर जिम्मेदार आहेत दिल्लीचे, ठीक आहे. तर आता बघूया दिल्लीने कशा प्रकारे परफॉर्मन्स केला. तर 210 रनांचं टार्गेट मिळाल्यानंतर, ठीक आहे, गुजरातने 210 रनांचं टार्गेट दिल्लीला दिले. त्याच्यानंतर दिल्ली जेव्हा बॅटिंगसाठी आली तेव्हा मित्रांनो, दिल्ली जेव्हा बॅटिंगला आली तेव्हा दिल्लीकडून ओपनर आले प्रथम निसंका आणि KL राहुल. ह्या दोघांनीही दिल्लीसाठी खूप दमदार सुरुवात करून दिली. जवळजवळ 100च्या वरती रन दिल्लीला ओपनिंग ह्या दोघांनी करून दिली. खूप दमदार अशी ओपनिंग होती. गुजरात च्या कम्पॅरिझनमध्ये दिल्लीने खूप मजबूत अशी सुरुवात करून दिली होती. जवळजवळ प्रथम निसंकाने बघायला गेलं तर 40 रन बनवले होते आणि KL राहुलने 92 रन्स बनवले आणि ते दोघं आऊट झाले. पण त्यांच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर फक्त त्याच्यानंतर मिलरच चांगला खेळी त्याने केली. जवळजवळ 40 ते 50 रनच्या आसपास त्याने खेळी केली. शेवटला येऊन तो सुरुवातीला आला होता, पण फिल्डिंग करत असतेवेळी त्याच्या हाताला काही दुखापत झाली होती. त्या दुखापतीने तो खूप वैतागला होता. त्यामुळे परत त्याच ठिकाणी त्याला बॉल लागला होता बॅटिंग करताना. तर तो काही वेळ बाहेर गेला होता. पण
निरंतर विकेट पडत होत्या, त्या कारणाने शेवटला त्याला परत रिटर्न पिचवर यावं लागलं आपल्या संघासाठी. आणि त्याने हातातून जात असलेली मॅच अशी काही फिरवली होती की सगळे बघतच राहिले होते. ह्या 210च्या स्कोरला डिपेंड म्हणजे आता शेवटला अशी स्थिती आली होती की लागोपाठ विकेट पडत होत्या आणि त्याच्यामध्ये पिचवर दम धरून राहिलेला जो के एल राहुल होता, त्याच्यासमोर स्टम्पसारखा बॅट्समन आला होता. त्यावेळेस के एल राहुलने एक फटकार समोरच्या दिशेने मारला, तेव्हा मात्र स्टम्प समोरच्या दिशेने मारला आणि समोरच्याच म्हणजे स्टम्पच्या मागच्या साईडला एक खेळाडू उभा होता. तो काही स्टम्पला दिसला नाही. स्टम्प धावत सुटला. जवळजवळ त्याने अर्ध्यापेक्षा जास्त पिच कव्हर केलं, पण के एल राहुलने अगोदर कॉल दिला आणि नंतर मग तो काय मागे फिरला. त्या कारणाने स्टम्पला परत रिटर्न लवकर होता आलं नाही, त्यामुळे स्टम्प हा रनआउट झाला कालच्या मॅचमध्ये. हा टर्निंग पॉईंट होता एक. त्याच्यानंतर मग काही वेळाने मिलर आला खेळायला पिचवर, पण त्याच्या अगोदर के एल राहुल स्वतःच कॅच देऊन भातच्या बॉलला श्रीराजच्या भातच्या बॉलला मारायच्या नादामध्ये तो स्वतः विकेट किपरकडे कॅच देऊन बाहेर गेला. अशी काही म्हणजे नाटक सारखी स्थिती घडली होती की एक चांगल्या प्रकारे बनलेली मॅच कशी काय बिघडली. तर नंतर मिलरने तो मोर्चा सांभाळला आणि ती मॅच शेवटपर्यंत मिलर घेऊन गेला आणि तो बोलतो ना विजय तोंडामध्ये घास होता तो विजयाचा. पण हा विजय तोंडाशी आलेला विजय बनवलेली मॅच मिलरने स्वतःच घालवली. ती काही अशी काही घटना घडली शेवटच्या ओव्हरमध्ये की शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी जवळजवळ 12च्या वरती रन पाहिजे होते, 12-13 रन पाहिजे होते. तर मिलरने सुरुवातीचे जे रन्स होते 2 चौके लावून त्याने ते कव्हर केले, पण शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते. अशा वेळेस मात्र बॉलिंग प्रसिद्ध कृष्णा करत होता. तर अगोदर शेवटचे म्हणजे सेकंड लास्ट बॉल होता, तेव्हा मिलरच्या बॅटला बॉल लागून बाजूला गेला होता. तिथे आरामशीर 1 रन निघण्यासारखा होता, पण मिलरने तो काढला नाही. कारण समोर कुलदीप यादव होता. त्याला ही भीती होती की नंतर एक मोठा म्हणजे चौका वगैरे मारता येईल दुसऱ्या बॉलला, शेवटच्या बॉलला. त्या कारणाने स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स निर्माण झाल्यामुळे त्याने तो रन घेतला नाही. तो रन जर घेतला असता तर मॅच ती टाय झाली असती, सुपर ओव्हर ची संधी मिळाली असती. तर ती संधी मिलरने घालवून टाकली आणि शेवटचा जेव्हा बॉल पडला तेव्हा मिलरच्या बॅटला काही तो लागला नाही आणि तो गेला मागे असलेल्या आपल्या विकेट किपरकडे, जिथे होते जॉस बटलर. आणि ह्या जॉस बटलरने तो म्हणजे चेंडू मारला ह्याच्यावर स्टंपवर कुलदीप यादव पोचायच्या अगोदर. तर त्यामुळे कुलदीप यादवची जी पळण्याची हे होती ती बरोबर नाही होती. त्याने अगोदरच रनअप घ्यायला पाहिजे होतं, पण बॉल टाकल्याच्या नंतर आरामशीर तो पळाला आणि तो रनआउट झाला. अशा प्रकारे काही दिल्लीने ही मॅच हातातली मॅच घालवलेली आपल्याला दिसून येते. तर त्याच्यामध्ये चुकी कोणाची? तर चुकी आता कोणाची काय म्हणणार, वेळेची चुकी होती की वेळेने साथ दिली नाही आणि फिल्डरने कुठे काही जिथे पाहिजे नको तिथे घाई केली आणि दिल्लीने हातात आलेली ही मॅच स्वतःच घालवली. मी काल प्रेडिक्शन केलं होतं की दिल्ली जिंकणार, पण बोलतो एका रनासाठी दिल्लीने काल हार पत्करावी लागली. हातात आलेली मॅच घालवली, कळलं. तर काय करणार, नशिबाचे भोग आहेत ते सगळ्यांना भोगायचे. तर अशा प्रकारे ही मस्त नाटकीय स्वरूपात कालची IPL मॅच घटित झाली दिल्ली विरुद्ध गुजरात टायटन्सची. तर मित्रांनो, तुम्हाला ती मॅच कशी वाटली? माझं प्रेडिक्शन ऑलमोस्ट ठीकठाक होतं, व्यवस्थित होतं, पण होतं ना त्यांच्या थोड्याशा आलेलं त्यांनीच नाकारलं. त्याच्यामुळे कालचं प्रेडिक्शन आपलं काही प्रमाणात म्हणजे विनिंगचं जे प्रेडिक्शन होतं ते म्हणजे फिकं पडलं एका रनाने. तर जाऊ दे काही, पण बाकीची जी गोष्ट होती आपण सांगितलेली की कोण खेळाडू चांगले खेळू शकतात, ते खेळाडू चांगले दमदार खेळ त्याने केला. समीर रिजवी फेल ठरला ह्या मॅचमध्ये, त्यामुळे अजून कमी पडली. नाहीतर ही मॅच इझिली जिंकता आली असती, कारण समीर रिजवी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होतं. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, पण ह्या मॅचमध्ये नेमक्या टायमाला त्याने 0 भोपळा सुद्धा त्याला फोडता आला नाही. तर
मित्रांनो, माझं प्रेडिक्शन आणि आपली दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली होती ते नक्की कळवा कमेंट्स करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून हा आपला व्हिडिओ पाठवून शेअर करा. आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी झाली पाहिजे आणि सर्व तुमच्या मित्रांसोबत ही माहिती तुम्ही शेअर करा. फॅमिली वाढली पाहिजे हाच निर्धार ठेवा, कारण पुढे आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत आणि त्या गोष्टीने तुमचा नक्कीच खूप फायदा होईल हे मी आश्वासन देतो. त्यासाठी ही फॅमिली वाढवा लवकरात लवकर. ठीक आहे, तर एवढंच बोलून मी ब्लॉग संपवत आहे. ठीक आहे, तर आजची मॅच जी होणार आहे, कोणाकोणा विरुद्ध होणार आहे, तर ती मॅच होणार आहे कलकत्ता वर्सेस लखनौ. तर त्या मॅचचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवत आहे, तो आपण नक्की बघा. ठीक आहे, तर एवढंच बोलून मी हा ब्लॉग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.